भारतीय परंपरेनुसार आज 19 मार्च 2026 पासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2083 ची मंगलमय सुरुवात होत आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला हे नवीन वर्ष सुरू होते, ज्याला देशाच्या विविध भागात नव संवत्सर, गुढीपाडवा आणि उगादी अशा विविध नावांनी उत्साहात साजरे केले जाते। ही परंपरा फक्त धार्मिक श्रद्धेशी संबंधित नसून भारतीय संस्कृती आणि खगोलीय गणना यांचा एक अद्भुत संगम आहे। हिंदू नववर्षाची गणना विक्रम संवत्सरावर आधारित असून ते ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 57 वर्ष पुढे चालते। इसवी सन पूर्व 57 मध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी शक आक्रमकांचा पराभव केल्याच्या स्मरणार्थ ही कालगणना सुरू झाली असे मानले जाते। या वर्षीच्या हिंदू कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे खगोलीय आधारावर बनलेले आहे। तिथी, नक्षत्र, योग आणि ग्रहांच्या स्थितीनुसार महिने आणि सणांचे निर्धारण केले जाते। यावेळेस 19 मार्च रोजी नववर्षासोबतच चैत्र नवरात्रही सुरू होत आहे। या नवीन वर्षाचे नाव रौद्र संवत्सर असे असेल। ज्योतिषीय गणनेनुसार या वर्षाचा राजा देवगुरु बृहस्पती असेल, तर मंत्री मंगळदेव असेल। ग्रहांची ही स्थिती वर्षभराच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर प्रभाव दाखवेल। रौद्र संवत्सर असल्याचे शासकामध्ये मतभेद आणि प्रशासकीय चढ उतार पाहायला मिळू शकतात असे मानले जाते। ज्योतिषीय दृष्टिकोनातून या वर्षात नैसर्गिक परिस्थितीबाबत संमिश्र संकेत मिळत आहेत। काही महिन्यात महागाई वाढण्याची आणि पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असली तरी भाद्रपद महिन्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत। अन्न आणि पाण्याच्या टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे जनजीवन प्रभावित होऊ शकते। मात्र शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणामही पाहायला मिळतील। यावर्षी ज्येष्ठ महिना हा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून मानला जाईल। या काळात धार्मिक कार्ये, पूजा आणि दान धर्माला विशेष महत्त्व असते। 2026 मध्ये 2 सूर्यग्रहणे आणि 1 चंद्रग्रहण होण्याची शक्यता आहे, परंतु ती भारतात दिसणार नसल्याने येथे सूतक काळ पाळण्याची गरज नसेल। राशींच्या बाबतीत बोलायचे झाले तर मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अनुकूल राहण्याची शक्यता आहे। दुसरीकडे कुंभ, मीन आणि मेष राशीवर शनीच्या 7.5चा प्रभाव राहील, त्यामुळे या राशीच्या लोकांनी सावधगिरीने निर्णय घेणे हिताचे ठरेल। हिंदू नववर्षाचा दिवस अत्यंत पवित्र मानला जात असल्याने लोक या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात। घराघरात पूजा अर्चना केली जाते आणि उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले जाते। ज्योतिषीय भाकिते काही आव्हानाकडे इशारा करत असली तरी सकारात्मक पैलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। व्यापार आणि उद्योगामध्ये वाढीचे संकेत असून भारत जागतिक स्तरावर आपली स्थिती अधिक भक्कम करू शकतो। हे नवीन वर्ष सर्वांसाठी नवीन आशा, ऊर्जा आणि संकल्पासह पुढे जाण्याची संधी घेऊन येत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।